श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेपात्र बाळापर्यंतच हा संदेश पोहोचणार आहे. ज्या घरी आज हा संदेश ऐकला जाईल तिथे तिथे देव भेटवस्तू देण्यासाठी येतील. जर तुम्ही देवाच्याकडून भेटवस्तू स्वीकार करण्यास तयार असाल तर पुढील संदेश तुमच्यासाठी आहे. काही मिनिटे इथे घालवा आणि स्वतःसाठी देवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रथम क्रमांक लावा. जेव्हा कधी तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा देवांची, स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर होईल. तुमच्या घरात नवनवीन भेटवस्तू येतील, कारण त्या देवाकडून, स्वामींकडून तुम्हाला भेट म्हणून देण्यात येतील. जर पुढील संदेश ऐकणाऱ्या भक्ताला ती भेटवस्तू मिळवायची असेल तर हा पुढील संदेश त्यांच्यासाठी. देव म्हणतात, बाळा, कार्य करत असताना प्रथम देवाचे स्मरण करून कुठलेही कार्य आरंभ केल्यास तू पाहशील की तुझ्याजवळ येणारं सर्व काही सकारात्मक असेल. आज मी तुला भेटवस्तू देण्यासाठी इथे उपस्थित आहे. जो कोणी माझा दिव्य संदेश ऐकेल त्याच्यासाठीच ही दिव्य एक आशीर्वादाची भेट मी त्या प्रत्येक माझ्या भक्ताला, माझ्या बाळाला देणार आहे. आज तुम्ही हे ऐकले तर यात तुमचाच फायदा आहे. कधी कधी लोक तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न करतात, म्हणूनच आज मी तुम्हाला सुखावण्यासाठीच हा संदेश देत आहे. बाळा, अरे थांब, काही गोष्टी तुला सांगत आहे ज्या महत्त्वपूर्ण आहेत, ज्या या क्षणाला तू ऐकणे तुझ्यासाठी महत्त्वाचे आहे. देव म्हणतात, बाळा, तुझ्या प्रत्येक परिस्थितीला मी जाणलेले आहे. स्वामी माऊली निरंतर सांगत असतात की कधीही तुमचे कर्म खराब करून घेऊ नका. निरंतर त्या गोष्टीच्या मागे लागू नका जे तुम्हाला मिळत नाही आहे, कारण त्याचे मिळणे तुमच्यासाठी योग्य नाही, म्हणून ते तुम्हाला दिल्या जात नाही आहे. पण जे मी आज तुम्हाला देण्यासाठी आलो आहे ते विशेष आहे. तुम्हाला अगोदरच याची कल्पना देण्यासाठीच मी या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे. बाळा, तुझं स्वागत आहे, कारण तुझं अभिनंदन करण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. शत्रू जितके तुला त्रास देत आहेत तितकंच मी तुला जवळ करत आहे. माझ्यावर विश्वास ठेव, कारण आता तुझ्यासाठी खूप मोठा शुभ परिणाम घडणारे आशीर्वाद येत आहेत. तुम्ही केलेले प्रयत्न परिवर्तनासह मी पाहिले आहे. खूप काही त्रास सहन करून, वेदना सहन करून, तो खूप काही कष्ट करूनही तुला मनासारखं काही मिळत नाही. पण आज मात्र ते सर्व काही बदलणार आहे. तुझी प्रगती, तुझं सुख, तुझं समाधान मी या तुझ्या भेटवस्तूच्या रूपात तुला देण्यासाठी, कृपा आशीर्वादाच्या रूपात. देव म्हणतात, बाळा, तुझे सुख, तुझे समाधान ज्यात आहे तेच आशीर्वाद घेऊन मी आज आलो आहे. मी तुम्हाला आनंदित करण्यासाठी इथे उपस्थित आहे. आशीर्वाद घेऊन मी तुझ्यापुढे उभा आहे. बंद दरवाजे उघडतील. तुम्हाला सुख, समाधान, आनंद मिळणार आहे. हे बंद दरवाजे कधीपासून तुमच्यासाठी वाट पाहत आहेत. या आणि हा आनंद मिळवा. भूतकाळात तुझ्याकडून आठवणीने काही चुकले होते, आता ते पूर्ण झाले आहे, म्हणूनच देवाने तुझ्यासाठी दरवाजे उघडले आहेत. बाळा, त्या भूतकाळाचा विचार करत राहू नकोस, तर आज आनंदाचा क्षण तुझ्याद्वारे आला आहे. ज्या क्षणाला तू हा पवित्र संदेश ऐकत असशील तेव्हा तुझ्यासाठी तुझ्या मनाप्रमाणे सर्व काही गोष्टी घडणार आहेत. जर तू हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत असशील तर तुझ्यावर याचा सुखाचा परिणाम होणार आहे, सकारात्मक परिणाम होणार आहे. नेहमी सकारात्मक विचाराने भरा, त्या कृती करा, कारण तुम्ही आता जिंकणार आहात. सकारात्मक विचार नेहमीच मनात रेंगाळू द्या आणि त्यामुळे तुम्ही पाहाल की तुम्हाला इच्छा जागृत होईल वारंवार सकारात्मक गोष्टी करण्याची, सकारात्मक बोलण्याची आणि सकारात्मक राहण्याची. तेव्हाच तुम्ही जे काही मिळवाल ते शुभ असेल, आनंदी असेल, तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी. आजपर्यंत तुझ्या मनामध्ये काही योजना आहेत त्या पूर्ण झालेल्या नाहीत, पण आजचा दिवस तुझ्यासाठी
अत्यंत शुभ परिणाम घेऊन आलेला आहे. ज्या क्षणाला तुम्ही काही नियोजन करता तेव्हा देवही तुम्हाला त्या नियोजनासाठी आशीर्वाद प्रदान करतो. तुम्हाला यशाकडे नेण्यासाठी प्रोत्साहन देतो आणि तुम्ही यशाने भरू लागता. आज यश तुम्हालाच मिळणार आहे. प्रयत्नांची जोड दे. प्रयत्नांनी परमेश्वर आहे हे कधीही विसरू नको. स्वामी भक्तांनो, आज हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे आला आहे. स्वामी तुम्हाला भेटवस्तू म्हणून काहीतरी देणार आहे, जे कुणासाठी आशीर्वाद असू शकते, कुणासाठी एखादे स्वप्नातील त्याचे मिळणारे काहीतरी शक्यता असेल, कुणासाठी एखादे नाते असेल किंवा कुणासाठी एक मोठी भेटवस्तू असेल. देव प्रत्येकाच्या इच्छेनुसार त्याला भेटवस्तू देणार आहेत. तुम्ही ती स्वीकार करण्यासाठी तयार आहात? तर आत्ताच होय म्हणून ते स्वीकार करा. ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल, कारण तुम्ही भाग्यशाली आहात. म्हणूनच आजचा हा दिव्य संदेश तुमच्या पुढे आला आहे. तुम्ही नतमस्तक आहात. स्वामीवर तुमचा संपूर्ण विश्वास आहे. म्हणूनच आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही एकाग्र मनाने ऐकत आहात. देव तुमच्या संघर्षांना समाप्त करणारे आशीर्वाद देणार आहे. तुमचे दुःखाचे दिवस अगदी या क्षणापासून संपलेच म्हणून समजा. कोणीही तुमच्यासाठी काही शत्रुत्व करणार नाही. आता जे शत्रू आहेत ते देखील तुमचे मित्र बनणार आहेत. देव म्हणतात, जे कोणी तुझ्यासोबत शत्रुत्व करतात त्याला माझ्याशी सामना करावा लागणार आहे. बाळा, घाबरणे सोड. आता मी तुझ्यासाठी मोठा आशीर्वाद या ब्रह्मांडाकडून देत आहे. तुझं यश आता मोठ्या यशाकडे वळवल्या जाणार आहे. निश्चिंत राहा, कारण माझी मदत तुला मिळणार आहे. कधीकधी तुम्ही हरल्यासारखे वाटता आणि कधीकधी तुम्ही जिंकण्यासाठी अधिक प्रयत्न करू लागता. तेव्हा मनस्ताप तुमच्या बाजूला जाईल. सर्व दुःख त्या बारीक पावलांनी तुमच्याजवळ निघून जाईल आणि तुम्ही शुभ वार्ता ऐकणार आहात. तुम्हाला आनंदाची वार्ता मिळणार आहे. प्रत्येक कार्यात यश मिळणार आहे. तुम्ही जी काही इच्छा हे संदेश ऐकत असताना व्यक्त कराल, ती सुद्धा तुमची लवकरच पूर्ण केल्या जाईल. मला माहीत आहे की तुमच्या वेदना, दुःख, त्रास सहन करण्याची क्षमता संपवण्याच्या आतच तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्यासाठीच, हे मोठं गुपित देण्यासाठीच मी इथे उपस्थित आहे. बाळा, तू सत्य ऐकत आहेस. तुझ्या त्या सर्व काही उंच भरारीसाठी मी तुला निवडतो. बाळा, ती उंच भरारी घे, कारण मी तुझ्या सोबत आहे. जर तू आजचा हा दिव्य संदेश एकाग्र मनाने ऐकत असशील तर तुझ्यावर आनंदाचा वर्षाव होईल. लवकरच तुमची आर्थिक संपन्नता वाढवण्यात येईल. तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही केलेले कष्ट मी पाहत आहे. तुम्ही केलेले निर्णय मी ऐकत आहे. जेव्हा तुम्ही नामस्मरण करता, माझे चिंतन करता, तेव्हा देखील मी तुमच्या अवतीभोवती आहे. बाळा, मी तुझ्या कल्याणासाठीच इथपर्यंत आलो आहे. माझ्या हातातली भेटवस्तू त्यालाच मी देणार आहे, जो माझ्यावर, माझ्या शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवतो. देव म्हणतात, माऊली म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुला न्यायाची अपेक्षा असते, काही असे लोक तुझ्या अवतीभोवती आहे जे तुझा तिरस्कार करतात, तुझ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करतात आणि तुझ्यापासून काही हिरावून घेण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा मात्र मी न्याय करण्यासाठी तुझ्या बाजूने उभा असतो. तुला कधी जाणवत असेल की देव तुझ्या सर्व काही समस्या संपवत आहे? होय बाळा, कारण मी तुझ्याकडे दुर्लक्ष करत नाही, तर तुझ्यासाठी आनंदाची बातमी देतो, तुझ्यासाठी आनंद आणतो. आता लवकरच तुम्हाला या भेटवस्तूसोबत एक आनंदाची बातमी मिळणार आहे. आजचा हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. या संदेशामध्ये तुझे जीवन पूर्ण बदलण्याची शक्ती आहे, ताकद आहे. जर तुम्ही काही वेदना, दुःख आणि शत्रुपीडा यांनी त्रासलेले आहात, तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण तुमच्यासोबत मोठा न्याय होणार आहे. शत्रुपीडा नष्ट करण्यासाठीच, तुमचे दुःख, त्रास, वेदना संपवण्यासाठीच मी इथे उपस्थित आहे. जीवन बदलल्या जाईल, कारण तुम्हाला हे ऐकल्यानंतर आनंदाची प्राप्ती होणार आहे. आज जसं माझ्या मुखावर तुम्हाला तेज आणि आनंद दिसत आहे, उद्या तेच तुमच्या मुखावर असेल. होय, कारण मी आशीर्वाद घेऊन आलो आहे. हा मोठा आशीर्वाद तुलाच मिळणार आहे. दिवसेंदिवस तुझी प्रगती उत्तम होणार आहे. तुझ्या भाग्यात जे काही चमत्कार लिहिल्या जात आहेत ते तुलाच मिळणार आहेत. कदाचित
तुझी निवड मी केली आहे असे मानून हे सर्व काही स्वीकार कर. तुझ्या मार्गात जे काही कठीण होतं, चिंता करण्यासारखं होतं, काळजी करण्यासारखं होतं, ते मी पुसून काढलं आहे. आता पुढे जा, कारण पुढे पाऊल टाकल्यावर तुला आता आनंदाची प्राप्ती होणार आहे. माझ्या बाळा, मला तुझ्यासाठी असलेले ते सर्व दुःख नष्ट करण्यासाठी आणि त्या वेदना नष्ट करण्यासाठी कार्य करायचं आहे. माऊली जर तुझ्यासाठी कार्य करत आहे, तर ते स्वीकार कर. होय देवा, मला हे स्वीकार आहे असं लिही. बाळा, निरंतर तुझ्या मुखामध्ये जर स्वामी माऊलींचं नामस्मरण सुरू आहे, तर विश्वासाने तू पुढे जाऊ शकतोस. तुझ्यासाठी निरंतर यश, आनंद येत आहे. चिंता कमी होतील, नष्ट होतील आणि घाबरण्याचे काहीही कारण नाही, कारण मी सदैव तुझ्या अवतीभोवती आहे. बाळा, इतर कुणालाही तुझं दुःख सांगण्याची, तुझं दुःख, वेदना दाखवण्याची आवश्यकता नाही. कारण ते लोक तुला समजून घेण्यात अपयशी आहेत. कारण देवच तुला समजून घेतो, देवच तुला मार्ग दाखवतो आणि देवच तुझ्या कष्टाचं चीज करतो. म्हणून सर्व काही सांगायचं ते फक्त देवाकडे सांग, इतरांना नाही. इतर लोक तुझं ऐकून कधी-कधी हसू करतात, तर कधी-कधी तुला चिडवतात. त्यापेक्षा फक्त जे काही सांगायचं ते फक्त माझ्यापर्यंत सांग आणि मीच ते दुरुस्त करू शकतो. मीच आशीर्वाद देऊ शकतो. येता काळ सुखाने भरलेला, आनंदाने भरणारा आणि तुम्हाला जिंकवणारा आहे. हम गया नहीं जिंदा है या माझ्या त्या वचनावर तुझा जर विश्वास असेल, तर सर्व काही तुझ्यासाठी शुभ शुभ घडणार आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात कुणीतरी आहे जे तुझ्यावर ईर्ष्याभाव ठेवतं, तुला नेहमीच मागे खेचण्याचा प्रयत्न करतं. बाळा, हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. शुभ संधी तुझ्या पुढे लवकरच देण्यात येणार आहे. कोणत्याही डोळे बंद करून गोष्टींवर विश्वास ठेवू नको. कारण काही लोक तुझी फसवणूक करण्याचा प्रयत्न देखील करतील. पण मी तुला सावध करेल. व्यक्तींना दूर लोटण्याचा प्रयत्न कर. कारण अशी व्यक्ती तुझा विश्वासघात करण्यासाठी कमीपणा आणणार नाही. जर तुला निरंतर आयुष्यात माझी सोबत हवी आहे, तर नामस्मरण करणे आवश्यक आहे. निरंतर माझ्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेव. कारण मी तुला अनेक गोष्टीतून सहाय्य करतो, पुढे नेतो, दुःखामधून बाहेर पाडतो आणि तुला लवकरच सुखाने भरतो. आणि त्या लोकांना तुझ्या आयुष्यातून कधीही दूर करू नको, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात, माया करतात, तुझ्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करतात. अशाच लोकांना जप आणि त्यांच्यावर भरभरून प्रेम कर. कारण तीच तुझी आशा आहेत, तेच तुझे मित्र आहेत, तेच तुझे आपले आहेत आणि तेच तुझ्यावर प्रेम करणारे आहेत. तुझ्यासाठी मी अशी नाती निर्माण करतो, जी नेहमीच प्रेमाने भरलेली आहेत, जी आनंदाने भरलेली आहेत आणि तुझ्यावर निरंतर प्रेमाचा वर्षाव करतात. आज डोळे बंद करून तू काही क्षण हा आनंद घे, हा आनंदाचा संदेश ऐक. कारण लवकरच तुला मोठा आनंद प्राप्त होणार आहे. डोळे बंद करून तू माझ्याजवळ प्रार्थना केली आहेस, तेव्हा प्रार्थना स्वीकार होईल. संघर्ष संपू लागेल. तू ते सर्व काही डोळ्यांनी पाहशील. बाळा, तुझे दुःख, त्रास आणि वेदना, शत्रुपीडा मी सर्व काही नष्ट करण्यासाठीच आज इथे उपस्थित आहे. तुझ्यासाठी मी तुझं स्वप्न पूर्ण करणारं माझ्या हातात एक भेटवस्तू देणार आहे, ज्यामुळे तुझं जीवन अधिक सुखाने, आनंदाने भरणार आहे. यात काय आहे तर ते गुपित आशीर्वाद आहेत, जे तुम्हाला हवे आहेत. जे कोणी हे उघडण्यासाठी प्रयत्न करेल, त्यांनी हा संपूर्ण संदेश ऐकावा. यात काय आहे हे तो ऐकताना जाणून घेईल. तुझ्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कुणासाठी एखादी भेटवस्तू आहे, तर एखादा कार्यात यश आहे. एखाद्याला नवीन कार्याची सुरुवात आहे, तर एखाद्यासाठी ते सर्व काही जुनं त्रासदायक निघून जाणार आहे. तर कुणासाठी नवीन नाती येत आहेत, तर कुणासाठी नवीन एक सुंदर आकर्षक भेटवस्तू आहे. कुणासाठी ते स्वप्नातील घर आहे, तर कुणासाठी स्वप्नातली गाडी आहे. बाळा, माझ्या हातात असलेलं हे भेटवस्तूचं स्वरूप तुला जरी लहान दिसत असलं, तरी हे इतकं मोठं स्वरूप तुझ्या जीवनात देणारं आहे, की तुझ्या प्रत्येक कार्यात याची मदत तुला मिळणार आहे. तुझ्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करणारा आहे. घे, हे स्वीकार कर. कारण आज मी तुला हे सोपवण्यासाठीच आलो आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐक. अद्भुत चमत्काराने भरलेलं हे बक्षीस, हे भेटवस्तू
मी तुलाच देण्यासाठी आलो आहे. हीच आनंदाची खुशखबरीची गोष्ट आहे की मी ही भेटवस्तू तुला देण्यासाठी मुद्दाम आज इथे उपस्थित आहे. तुझ्या कानावर लवकरच एक सुंदर बातमी येईल जी आनंदाची असेल, तुला पुढे नेणारी असेल आणि तुझ्यासाठी ती दिव्य असेल. होय, चमत्कार घडतात भक्त जेव्हा विश्वास ठेवतो आणि नामस्मरण करतो, तेव्हा त्याच्यासाठी अनेक सुख समृद्धीचे मार्ग उघडणारे आशीर्वाद मीच देत असतो. ज्या आनंदाच्या बातमीसाठी मी तुझी निवड करतो ती लवकरच तुला मिळणार आहे. या शुभ आशीर्वादांना मिळवण्यासाठी तुला कुठलेही कष्ट घ्यावे लागणार नाहीत, कारण आता मी तुला त्या गोंधळातून बाहेर काढणार आहे, जो गोंधळ नेहमी नेहमी प्रश्नांद्वारे तुझ्यापर्यंत येऊन पोहोचतो. आता तुझ्यासाठी शुभ वेळ सुरू झाली आहे. हा शुभ संकेत आहे, म्हणूनच तुझ्यापर्यंत हा संदेश येऊन पोहोचला आहे. कदाचित तुम्ही ते प्राप्त करणार आहात जे तुमच्या मनात आहे आज. होय, जे तुमच्या मनात आहे तेच माझ्या हातात आहे. ते स्वीकारण्यासाठी तू तयार आहेस? जेव्हा हे तू स्वीकारशील तेव्हा तू अगदी आनंदाने परिपूर्ण होशील. बाळा, मला तुझी मदत करायची आहे. तुला तुझ्या मनातील प्रश्नांपासून दूर करायचे आहे. त्याचे उत्तर तुझ्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. कधीकधी कुणासाठी या माझ्या भेटवस्तूमध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर असेल, जे तुम्हाला पुढील काळात मिळेल. तुम्हाला मोठ्या गोंधळातून दूर पडायचे आहे ना? मग थांबा, हे स्वीकार करा आणि शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा, कारण तुमच्या मनावरचा ताण, तणाव, संघर्ष संपणार आहे. आज कानावर आनंदाची बातमी येणार आहे. जीवनामध्ये अमूल्य बदल घडणार आहे, ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात. तुम्ही खूप कष्ट केले आहेत, परिश्रम केले आहे. म्हणूनच स्वामी आज तुला निवडतात या भेटवस्तूसाठी, या आनंदासाठी तुझी निवड करतात. जर तू हे निवडलेस तर तूच जिंकणार आहेस. बाळा, तुझे शत्रू हार मानतील, कारण आता तुझ्यासोबत न्याय केला जाणार आहे. ज्यांना अन्याय करून करून लोकांनी हैराण केले आहे, परेशान केले आहे, त्यांच्यासाठीही हा संदेश आहे. या आनंदाच्या भेटवस्तूमध्ये आता त्यांच्यासाठी एक न्याय असेल. जे कोणी त्याला स्वीकार करतील त्याच्यासाठी तो मोठा न्याय होईल, कारण ते खूप दिवसांपासून परिश्रम करत आहे. त्याचे फळ त्यांना मिळाले नाही, पण आज देव स्वतः, स्वामी स्वतःच्या हातात घेऊन ती भेटवस्तूच्या रूपात त्यांना प्रदान करणार आहे. तो न्याय असेल, कुणासाठी तो एक आशीर्वाद असेल, कुणासाठी तो एक मोठा चमत्कार असेल, जो त्याच्या जीवनावर सुखद परिणाम करणारा असेल. तुमचं जीवन सुंदर आनंदाने, सकारात्मक विचाराने भरून टाका. आज जे काही विचार तुमच्या मनात येत आहेत, हा संदेश ऐकताना तुम्हाला जे काही हवे आहे ते स्वामींना मागा. स्वामी नक्कीच ते पूर्ण करतील, कारण निरंतर तुम्ही सकारात्मकतेने भरल्या जात आहात. विश्वास ठेवा, देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो. नकारात्मकता तुमच्यापासून वेगळी केल्या जाणार आहे. सुखी राहा, आनंदी राहा आणि सकारात्मक राहा. तुमच्या आयुष्यात वारंवार अशा भेटवस्तू देण्यासाठी मी येत राहील. हम गया नहीं, जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. या माझ्या वचनावर विश्वास ठेव, कारण तुझा गुरु तुला ते सर्व आशीर्वाद देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. सुख, समृद्धी, आर्थिक चमत्कार आणि तुझ्यासाठी मोठं यश या माझ्या चमत्कारिक भेटवस्तूच्या रूपात तुला मिळणार आहे. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश एकाग्र मनाने ऐकला आहे, तेव्हा पुढील काही नामस्मरण ऐका. त्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल. स्वामी माऊली तुम्हाला ही भेटवस्तू नक्कीच देतील, यावर विश्वास ठेवा. कदाचित काही काळात, कुणासाठी 24 तासात, तर कुणासाठी 48 तासात हा चमत्कार घडेल. ते स्वीकार करा, आनंदी व्हा. देव तुम्हाला आशीर्वादाने भरण्यासाठी आले आहेत. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी